नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दैनिक लोकमत आणि श्री विद्या आराधना अकॅडमीनं 10वीच्या विद्यार्थ्यांमधनं जे विद्यार्थी जेई करणार आहेत, भविष्यात नीट करणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी शोध प्रतिभेचा ही आज परीक्षा घेतली आहे. हजारो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. बाळा, तुझं नाव काय आहे? किती मार्काचा आजचा हा पेपर होता शोध प्रतिभेचा आणि तुला काय वाटतं? नमस्कार, माझे नाव किशोरी गरड आहे. मी शारदा इंटरनॅशनल स्कूलमधून आले. आजचा पेपर 240 मार्कचा होता. मला खूप चांगले मार्क पडतील अशी माझी इच्छा आहे आणि मला वाटतं की मला चांगले मार्क्स पडून मेरिटमध्ये येऊन मला स्कॉलरशिप नक्कीच मिळेल. काय करायचं तुला भविष्यात? मला डॉक्टर व्हायचं. डॉक्टर व्हायचं आहे. बाळा, तुझं काय नाव आहे? कसा होता पेपर? किती गुणांचा होता? तुला कसा गेला पेपर आणि तुला काय व्हायचं आहे? आणि श्री विद्या आराधना अकॅडमीमध्ये ॲडमिशन मिळेल असं वाटतं? सर्वप्रथम जोरात बोल बाळा. माझं नाव पूनम देशमुख. मी परिमल शाळेतली आहे. हो. प्रॉपर मी लातूरचीच आहे. आजचा पेपर 240 मार्कचा होता विद्यारत्नामध्ये. त्यामध्ये 240 पैकी निश्चितच किती पडतील? निश्चितच मला 200 वगैरे मार्क पडतील. मेरिटेशन काय व्हायचं तुला भविष्यात? मला भविष्यात नीट क्रॅक करायची आहे. नीट crack करायचं. डॉक्टर व्हायचं आहे. अच्छा अच्छा. नीट क्रॅक करायचं आहे. तुझा काय अनुभव आहे बाळा? कशी दिलास तू आता परीक्षा आणि काय सांगाल? नमस्कार, माझे नाव भांबरे समर्थ धनाजी. मी रेणुका पब्लिक स्कूल या शाळेमध्ये SSC 10वीला शिकत आहे. मला अशी ऑनलाईनमध्ये कल्पना आली की विद्या आराधना अकॅडमी याची सेट परीक्षा आहे आणि मी त्वरितच त्याला ऑनलाईन फॉर्म भरला आणि आजची परीक्षा ही 240 मार्क्सची होती आणि मी निश्चित सांगू शकतो मी 200+ ही ह्या मार्क्समध्ये म्हणजे ह्या एक्झाममध्ये निश्चित मिळू शकतो. आणि विद्या आराधनामध्ये आपल्याला त्यांनी अशी संधी उपलब्ध करून दिली, जी गरीब लेकरं आहेत त्यांना शिकण्याची इच्छा आहे पण ते शिकू शकत नाहीत, अशाने यांनी संधी उपलब्ध दिली. त्यामुळे यांचे थँक्स फ्रॉम द माय हार्ट, थँक्स फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. परत एकदा सर, थँक्यू सर. संजय लड्डा सर, काय सांगाल? आज शोध प्रतिभेचा तुम्ही घेतलेला आहे या विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळाला, काय सांगाल? आम्ही विद्या आराधना अकॅडमी आणि लोकमतच्या संयुक्त विद्यमाने ही जी परीक्षा घेतली आहे, जवळपास महाराष्ट्रातनं 30 सेंटरमध्ये ही परीक्षा घेतलेली आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स त्याला मिळालेला आहे. हजारो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि आम्हाला ह्याच्यातनं जे टॉपचे विद्यार्थी आहेत, नीट जे विद्या आराधनाच्या अकॅडमीचं नाव देशात कसं चांगलं होईल आणि विद्यार्थ्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्याला एम्स आणि IIT कसे प्रवेश मिळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. होय सर. सर, प्राध्यापक सतीश पवार आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल? कसे विद्यार्थी निवडले जाणार आहेत? टॅलेंट तुम्ही कसं निवडणार आहे? कशा पद्धतीने शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि बॅच कधी सुरू होणार आहे? सर, श्री विद्या आराधना अकॅडमीच्या वतीनं आपण जसं आत्ता म्हणालात तसं शोध प्रतिभेचा 2025 ही एक्झामिनेशन आज 8 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातल्या जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये, जसं आत्ता सरांनी सांगितलं, आपण घेतलेली आहे. हजारो विद्यार्थी या परीक्षेला अपीअर झालेले आहेत. 2 सत्रामध्ये साधारणपणाने ही परीक्षा घेतली जाते, सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र. 240 मार्कांचा हा पेपर होता. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि मॅथमॅटिक्स जे विद्यार्थी नीट, JEE, CET सारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करू इच्छितात 10वी नंतर सायन्स स्ट्रीमच्या माध्यमातून, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्यानं त्यांचं अकॅडमिक कंप्लीट करण्याच्या संदर्भामध्ये ही परीक्षा आहे. 10% ते 90% स्कॉलरशिप फीसमध्ये श्री विद्या आराधना अकॅडमीच्या वतीनं आपण देतो आहे. विद्यार्थ्यांना जे मिळणारे गुण आहेत त्या गुणांच्या आधारे प्रामुख्यानं ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना दिली जाईल. एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सन्माननीय श्री संजयजी लड्डा सर असतील, मी असेल, आम्ही साधारणपणाने 3.5 वर्षापूर्वी श्री विद्या आराधना अकॅडमी स्थापन केल्याच्यानंतर केवळ 3 ते 3.5 वर्षामध्ये समाजाने, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जो आमच्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे तो खूप उत्कृष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की या अकॅडमीचे मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये तयार केलेले रिझल्ट्स हेच एक मोठं सोसायटीसाठी, पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक खूप डिझर्विंग आणि काय म्हणूया खूप महत्त्वाचा अशा स्वरूपामधला बाब आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये श्री विद्या आराधना अकॅडमीकडे आकर्षित होत आहेत. निकाल कधी आणि बॅच कधी सुरू होणार? साधारणपणाने 15 ते 18 डिसेंबरच्या दरम्यान हा निकाल आम्ही जाहीर करतो.
निकालामध्ये संपूर्ण पारदर्शकता आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो. आणि बॅचची सुरुवात साधारणपणाने 1 एप्रिलपासून, कारण 18 मार्चपर्यंत 10वी बोर्ड एक्झामिनेशन आहेत. त्याच्यानंतर एक 8 ते 10 दिवस विद्यार्थ्यांना ब्रेक देऊन टेंटेटिव्हली 1 एप्रिलच्या आसपास ही बॅच सुरू केली जाईल.